पाठीमागे थांबलेल्यांना सर्वांना विनंती आहे, पाठीमागे अजून लाईन खूप मोठी आहे, थोडं आपण समोर सरकावं. अवघ्या काही 2 सावधानमध्ये उभं राहायचंय. राष्ट्रगीत सुरू होणार आहे आणि सर्वांनी मोठ्या आवाजात सामूहिक राष्ट्रगीत या ठिकाणी म्हणायचंय. एक साथ राष्ट्र. अजून येणारे भरपूर जण आहेत. बंधूंना विनंती आहे की समोर यावं. भारत माता की, भारत माता की, भारत माता. आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही सर्व हिंदू बांधव मोर्चा काढलाय. त्याचं मुख्य कारण आपल्याला ज्ञात आहे. काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी जो अतिरेक्याने भ्याड हल्ला केला, त्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व हिंदू बांधव परभणीमध्ये शनिवार बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालय असे आम्ही मोर्चा काढून या ठिकाणी आलेलो आहोत. यानिमित्त जे 27 जण भारतातील अनेक राज्यातून त्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले, सुरुवातीला आम्ही सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि या अतिरेकाच्या निषेधार्थ तिथपासून शनिवार बाजारपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत माननीय जिल्हाधिकारी महोदयाला आणि सर्वांच्या मते आणि सर्व संत परंपरा माता भगिनीच्या हस्ते आम्ही रितसर निवेदन दिलेलं आहे. त्याच्यावर लवकरात लवकर कार्यवाही करून शासनाला हे सगळं आमच्या भावना कळवाव्यात अशी आम्ही विनंती केलेली आहे. सन्माननीय गृहमंत्र्यांना आमची विनंती राहील, या अतिरेक्यांना ज्या भाषेत ज्यांनी जे दुष्कृत्य केलंय त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यावं. त्याशिवाय आमच्या ज्या भावना आहेत त्या भावना आमच्या स्थिर होणार नाही. घडलेली घटना परवाची ही अत्यंत दुर्दैवी आहे. आत्तापर्यंत टेररिस्टने केलेले हल्ले हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे होते. कधी धर्म विचारला नाही, परंतु पहिली वेळच त्याचा धर्म विचारून त्याच्यावर गोळ्या घालण्यात आल्या. ही एक दुर्दैवी घटना आणि ही निंदनीय, म्हणजे तिची निंदा म्हणता येणार, ती निंदेपेक्षाही त्याला वेगळे शब्द वापरता येतील. परंतु आता ह्या देशाच्या पंतप्रधानांनी गेल्या 11 वर्षापासून हिंदुत्वाचा अजेंडा या देशात राबवला आहे. त्या अनुषंगाने ज्या पद्धतीने अतिरेक्यांनी हिंदूच्या लोकांना मारलं, त्याच पद्धतीचा त्याला प्रत्युत्तर देणं आता ही देशाची प्राथमिकता आहे असं मला वाटतं. कारण अनेक वेळा अतिरेक्याने हल्ले केले, आम्ही सहन केले, आम्ही बघत राहिलो, पण आता कुठंतरी त्याला प्रत्युत्तर देणं आता ही काळाची गरज आहे. खरं तर ह्या हल्ल्यामुळं जम्मू काश्मीरमधल्या लोकांची बेहाल झाली.
पर्यटनावर चालणारं ते राज्य आहे आणि आता जर पर्यटन जात त्या ठिकाणी जाणार नसतील तर त्या ठिकाणचे गरीब लोकांना उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. कितीतरी फ्लाईट कॅन्सल झाली, कितीतरी रिझर्वेशन रद्द झाली, म्हणजे लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण आहे आणि भीती होण्यासारखं पण कारण आता अंबरनाथची यात्रा काही दिवसावर येऊन टेपलेली आहे आणि त्या अनुषंगानं त्या पार्श्वभूमीवर आज काल झालेला हल्ला हा विचार करण्यासारखा आहे. म्हणून जसा म्यानमारमध्ये पंतप्रधानांनी यापूर्वी एक ऑपरेशन केलं होतं तशा स्वरूपाचं ऑपरेशन जितोपुत ह्या अतिरेक्याचा अड्डा असेल तो उद्ध्वस्त करून ज्यांनी ह्या गोळ्या घालण्याचं पाप केले त्यांचा खात्मा केल्याशिवाय शांत बसता कामा नये. गृहमंत्र्याच्याबद्दल काय म्हणतो? मुख्यमंत्री जे आहेत काश्मीरला गेले आणि त्यांचे खासदार आता म्हणत आहेत की ज्या लोकांना विमानाने येणं शक्य नव्हतं त्या लोकांना आम्ही विमानानं परत आणू. राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गिरीश महाजन गेले, ते भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहेत, त्यांना शासनानं परवानगी दिली आम्हाला थोडी देणार परवानगी शासन आहे. त्याच्यामुळे एक राज्याचे प्रमुख म्हणून ते गेले असतील आणि त्यांचं कर्तव्य आहे त्या लोकांचं तिथं त्यांना सुखरूप आणणं करणं त्यांची व्यवस्था करणं हे त्यांचं प्राथमिकता आहे, त्यांचं कर्तव्य आहे, ते पार पाडायला लागले. त्यामुळे त्याच्यावर मी काही राजकीय भाष्य करत नाही, परंतु आज प्राथमिकता अतिरेक्याचा खात्मा करणं आहे आणि त्या निवेदनावर माजी नगरसेवक जाकीर अहमद खान